कर्म करायला जाते आणि माझ्या हातून कांड होऊन जातो. आता काय झालं, मी कशाबद्दल बोलत आहे चला पुढे सांगते. सकाळी उठून सर्वात आधी डेअरीवर जाऊन मी इथं आधी दूध घेऊन आले, कारण चहा घेतल्याशिवाय माझ्या दिवसाची सुरुवात तर काही होत नाही. त्यामुळे मस्त कडक असा चहा बनवला, चहा घेतला. नंतर लागली माझ्या कामांना. तर आज मला मुरमुऱ्यांचे लाडू बनवायचे होते. त्यासाठी मी गूळ मेल्ट व्हायला ठेवला आणि सर्व मुरमुरे स्वच्छ करून घेतले. आता इथं हळूहळू गूळ सर्व मेल्ट होत आहे. आता ही सर्व प्रोसेस मी एकदम व्यवस्थित केली. यूट्यूबवर बघूनच मी हे सर्व बनवत होती. पण काय माहिती माझं काय चुकलं आणि काय नाही, हे मुरमुऱ्याचे लाडू जुटलेच नाही आणि हे असं काहीसं बनवून बसलं. म्हणूनच म्हणते कर्म करायला जाते आणि कांड होऊन बसतो. मूड तर एवढं जास्त ऑफ झालं होतं, कारण खूप हौशीने लाडू बनवायला घेतले होते. म्हटलं जाऊ द्या, आता लाडू तर नाही बनवून झाले, मी पटकन घरातले कामं आवरून घेते. कान्हाला बाहेर घेऊन जायचं होतं, त्यामुळे पटकन सर्व कामं आवरून घेतले. नंतर आम्ही गेलो ग्राउंडवरती. आता या ग्राउंडमुळे माझा खूप जास्त फायदा होता. कान्हा इथं अर्धा एक तास खूप छान खेळतो. नंतर घरी आल्यावरती तो मला काही जास्त त्रास देत नाही. घरी आले, स्वयंपाक करून घेतला. त्यांनी भाजीपाला आणला होता, तो नीट करून घेतला. आणि आज भाजीला काही नव्हतं, त्यामुळे सिंपलच असा बेसन पोळीचा बेत